तुम्ही घड्याळ चिन्हावरती उभे आहात. नेमका अजेंडा काय आहे तुमच्या पक्षाचा? अजेंडा म्हणजे आमच्या पक्षाचा की गेले 9 वर्ष इलेक्शन तर झालं नाही आहे. मागच्या ज्या सरकारने जे निवडून आलेले नगरसेवक त्यांनी कुठलंही काही कामं केले नाही आहे. कुठल्या नगरातलं काम झालं नाही, कुठल्या आमच्या एरियातलं काम झालं नाही किंवा आम्हाला कुठलाही काही असं निधी त्यांना मिळून का नाही. इकडं त्यांनी निधी जर घोळ बी केला असेल, निधी खाल्ला काय केला आम्हाला माहीत नाही, पण आमच्या एरियामध्ये आमच्या सर्व याच्यामध्ये काही कुठलंच काम झालेलं नाही आहे. आणि जर का उद्या चालून जर का नाही इकडं आज जे मला काही राष्ट्रवादी पदाची जी उमेदवारी दिलेली आहे चंद्रकांतदादा ठाकरे आणि गोविंदभाऊ वर्मा यांनी, तर आमचा असा अजेंडा आहे की ज्या अर्थी कसं आहे संपूर्ण शहरात दररोज 24 तास पाणी राहणार. त्याच्यानंतर काही आवाजावी कर कमी करणार, त्याच्यानंतर 24 अधिक हेल्पलाईनवर मदत हो कक्ष, महिला दवाखाने उभारणार, विरंगुळा केंद्र उभारणी करणार. त्याच्यानंतर नपशाळांना डिजिटल करणार. जे आपल्या नपशाळा आहेत ज्याच्यामध्ये कसं आहे जे मुलांना कसं फॅसिलिटी भेटल्या पाहिजे आणि उच्च शिक्षण भेटलं पाहिजे, यासाठी वाशिमचा पर्यटन विकास चालू करण्याचं हे साधन आहे. त्याच्यानंतर स्वच्छ व हरित वाशिम ठेवण्याचे एक काम करणार. वाहतूक कोंडी सुटणार. सुरक्षित वाशिम म्हणजे आपल्या पहा विविध भागात सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेरे, म्हणजे जिथे ट्रॅफिक वगैरे असेल तिथे CCTV कॅमेरे बसवणार. ज्या पद्धतीने रोजगार असं म्हटलं जातं की वाशिम अमृत योजनेसाठी साधारण 200 ते 250 कोटी आले होते मागील काही वर्षामध्ये, 4-5 वर्षामध्ये. पण त्या 200-250 कोटीचं जे काम आहे ते वाशिममध्ये कुठं दिसत, CCTV कुठे दिसत नाही, गार्डन कुठे दिसत नाही, शाळा ज्या डिजिटाईज व्हायला पाहिजे त्या कुठे दिसत नाही, नगरपालिकेच्या शाळा ज्या आहेत, रस्ते जे आहेत प्रभागातले ते अतिशय गचाळ अवस्थेमध्ये आहे. त्याच्यानंतर जे पाणी पाहिजे 24 तास ते नाही आहे. इथे धरण असताना सुद्धा पाणी नागरिकांना 4-4, 5-5 दिवस उपलब्ध नाही. तुम्ही तुमच्या प्रभागातल्या या सगळ्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, मागचे जे काही जी सरकार होती त्यांनी इकडं पहा तुम्हाला सगळ्यात मोठा घोळ म्हणजे जो टेम्पल गार्डन होतं तो खाक करून इकडं पहा तो घोळ लपवण्याचा हे केला. आणि ज्याच्या मागे जे अधिकारी आहेत त्यांनाही इकडं पहा त्यांच्यावर बी कारवाई करणार. मला जर का आज उमेदवारी भेटली उद्या जर मी निवडून आलो तर मी तेही बिणार नाही गड्या. जे नगर अध्यक्ष करणार नाही ते मी करून दाखवणार. आणि जो मागचा नगर अध्यक्ष होता त्यांनी जो काही पूर्ण घोळ केला आणि जे नगरसेवक आहेत त्यांनी घोळ केलेले आहेत. जसे की यांनी सांगितलं होतं की आपली एकबुर्जी धरणाची उंची वाढवणार, हेही केलं नाही. पूर्ण निधी आलेला आहे यांना 200-250 कोटीचा निधी पूर्ण यांना असाच काही घोळ केलेला आहे पूर्ण. आणि कुठे यांनी काम केलेलं नाही आहे. पूर्ण BJP सरकार हे यांनी कुठलं जे यांचं जेव्हा होतं तेव्हा त्यांनी काही कुठल्या पद्धतीचं सगळं ढोंग केलेलं आहे. आता बघा तुम्ही इकडं पहा रस्त्याचे काम नाही केलेले पूर्ण. त्या दिवशी आपले मुख्यमंत्री आले, 2 तासात त्यांनी रस्ता बनवला. 2 तासात, अवघ्या 2 तासात जर रस्ता बनवत असतील तर हे आता तुम्ही विचार करा या गोष्टीचा. आणि जर काही उद्या आमचे राष्ट्रवादीचे पूर्ण जर सगळे उमेदवार निवडून आले, काही जास्तीत जास्त संख्येने निवडून आले तर 100% अजितदादाच्या आशीर्वादानं सगळे काही इकडं पण आम्ही चांगलेच काम करू. बरं, इथले जे प्रभागातले रस्ते आहेत ते अतिशय गचाळ आहेत. म्हणजे असे आहेत की पावसामध्ये जे पाणी येते नाल्याचं ते घरामध्ये जातं. हा सगळा प्रश्न कसा मार्गी लावणार? आणि असं म्हटलं जातं की घंटागाडीसाठी साधारणतः 150 कोटीचं काहीतरी टेंडर निघालं होतं आणि त्याच्यामध्ये मोठा घोटाळा झाला. त्या संदर्भात तुमची काय मागणी राहणार? घंटागाडीबाबत कसे आहे बघा, जे जुने लोक होते जे त्यांच्यावर काम करायचे आणि त्याच्यात आपल्या आमदारांनी काय केलं, जे यांना रोजगार चांगला हमी मिळायचे आणि भरपूर यांनी त्या लोकांनी भरपूर कोरोना काळात झालं, सगळं याच्यात झालं, पूर्ण त्यांची जीवाची न विचार करता त्यांनी काम केलं घंटागाडीच्या संदर्भातलं. आणि नवीन सगळे हे लावले. पूर्ण जे जुने लोक होते त्यांना काढून टाकलं आणि कमी दरमहा म्हणजे महिन्याला दर कमी देऊन 10-12 हजार रुपये, पहिले काहीतरी 15 समथिंग होता तर 10-12 हजार रुपयात जे काही या नवीन लोकांना लावलं आहे. तर मला वाटते त्याच्यात बी आम्ही इकडं 100% घंटागाडीचे पूर्ण जुने माणसं आम्ही काही परत घेऊ गाड्यावर. त्याच्यानंतर आपल्या जे घरकुल योजना आहेत त्या कुठेच लाभ झालेल्या नाहीत. त्या घरकुल आपल्याला, तर आम्ही घरकुलाची बी आम्ही अजितदादाला हे बोलू की घरकुलाची योजना आम्ही पूर्ण लवकरात लवकर हे करावं आणि येत्या एकाच वर्षात लवकरात लवकर काम करू. बरं, इथे मोठ्या प्रमाणामध्ये असं म्हटलं जातं की बेरोजगार आहेत. हो, जसं पोलीस भरती आहे, MPSC UPSC वाले भरती आहेत, हे युवक
प्रयत्न करतात, परंतु त्यासाठी नगरपालिकेच्या मार्गात अभ्यासिका केल्या नाही. हे तुम्ही कसं स्थापन करणार? हे बघा, आता कसं आहे, आपले विद्यार्थी आणि याच्यामध्ये कसं आहे की भरपूर बेरोजगार, आणि नगरपालिकेतून मला कसं आहे चांगल्यात चांगला मोठी निधी येते. कशाला की जो आपल्याला ज्याच्यामध्ये काही आपल्याला जसं जेणेकरून यांच्यासाठी आपल्याला हो लॅब्ररीचे काम यांच्यासाठी म्हणजे भरपूर काही सुविधा येतात. त्या पद्धतीनं त्या पूर्ण करण्याचा एक निष्ठामपणे आम्ही हे करू. बरं, केंद्राची योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना. हो, त्या योजनेचं काम इथे कुठेच दिसत नाही वाशिममध्ये, आणि जे घरकुल लाभार्थी आहेत ते लोकप्रतिनिधी असल्यामुळे वंचित आहेत. सोबत रमाई आवास योजना आहे, त्याचे लाभार्थी आहेत ते वंचित आहेत. सोबत जे घरकुलचे जे लाभार्थी आहेत ते अनेक वर्षापासून वंचित आहे, कारण लोकप्रतिनिधी आहेत. ते जातात, कार्यालयात जातात, चक्रा मारतात, बाबूगिरीमध्ये त्यांचं सगळं काम रखडले आहे. तुम्ही हा प्रश्न प्राथमिकतेने कसा मार्गी लावणार? आता कसं आहे की हे गोरगरीब लोक तिथे जाऊन बाबूंना यांना त्यांना अधिकाऱ्यांना बोलून, पण हे समोर हे मागचं जे हे सरकारच होतं आणि यांच्याकडे जी सत्ता होती त्यांनी हे गोरगरिबाकडे लक्ष दिलं नाही. आणि मला वाटते की निश्चितच कसं आहे माहिती आहे का, अजितदादा पवार यांनी या गोष्टीकडं सगळ्यांना पकडून सगळ्यांना समाधान सगळ्या समाजासाठी ते करतात आणि ते काम करणार गड्या. कारण की हे बघा, अजितदादांनी भरपूर मोठं काम केलेले आहे. जसे की आपलं मुख्यालय, पोलीस मुख्यालय हे अजितदादाच्या निधीनुसार आलेलं आहे. त्याच्यानंतर जिल्हा परिषद आहे ते अजितदादाच्या निधीनुसार आलेलं आहे. आणि लाडकी बहीण योजनेत त्यांनी सगळ्यात जास्त योगदान म्हणजे कसं आहे अजितदादाचं आहे. आणि ते अजितदादा त्यांनी ठामपणे आम्हाला विश्वासाने सांगितलं की पूर्ण जे निधी आलेला आहे आम्ही ते काम करू, त्या पद्धतीनं सगळं हे करू. बरं, या निमित्ताने तुम्ही वाशिमकर जनतेला काय किंवा तुमच्या प्रभागाच्या लोकांना काय विनंती करता? मी माझी एक कळकळीची विनंती आहे की मला इकडं सगळ्या जनतेने आज रोजी म्हणजे कसं आहे की मी आज मला इच्छुक नव्हतो मी उमेदवारीसाठी, पण मला जनतेने आणि माझ्या सगळ्या समाज बांधवांनी, मित्रपरिवारांनी हे केलं की दादा तुम्ही समोर राहा आणि थोडा एक उमेदवारीचा अर्ज भरा. त्याच्यामुळं मी आज त्यांनी सगळे मित्रमंडळ आणि जनता यांच्याकडून मी इकडं एवढंच की त्यांनी मला उभं केलेलं आहे. आणि कळकळाची विनंती आहे की त्यांनी मला इकडं उमेदवारीमध्ये राष्ट्रवादी या चिन्हावर मला त्यांनी वोटिंग करून मतदान करून माझा हक्क मला नगरसेवक बनवावं.